संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज. आवाज जनतेचा हक्क. लोकशाहीचा देवा पाटील यांच्या आमरण उपोषणाला मोठे यश. मालेगाव महानगरपालिकेकडून आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेवर कठोर कारवाईला सुरुवात. प्रमुख मागण्या मान्य. मालेगाव प्रतिनिधी. मालेगाव शहरातील आरोग्य व्यवस्थेतील वाढत्या अनियमितता, बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अवाजवी वैद्यकीय शुल्क, बेकायदेशीर गर्भलिंग निदान, पॅथॉलॉजी लॅब व खासगी रुग्णालयांमधील गैरप्रकार यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्ष मालेगाव शहर अध्यक्ष देवा पाटील यांनी केलेल्या आमरण उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी मोठे यश मिळाले आहे. देवा पाटील यांनी शहरातील आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार, बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय आणि सर्वसामान्य रुग्णांची होणारी आर्थिक लूट याविरोधात ठाम भूमिका घेत प्रशासनाकडे विविध मागण्या मांडल्या होत्या. त्यानंतर अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, मनपा आयुक्त रवींद्र जाधव, तहसीलदार विशाल सोनवणे यांच्या आग्रह व महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर जितेंद्र डोलारे यांनी त्वरित कारवाईला सुरुवात करत सविस्तर लेखी आश्वासन दिल्यानंतर पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद केल्यानंतर केकान यांच्या हस्ते ज्यूस घेत उपोषण सोडण्यात आले. प्रशासनाने दिलेली प्रमुख आश्वासने: शहरातील सर्व नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नियमित तपासणी करून तक्रार आढळल्यास गुन्हे दाखल करणे, नोंदणी रद्द करणे व कठोर कारवाई करण्यात येईल. बोगस डॉक्टर, अपात्र वैद्यकीय कर्मचारी व अनधिकृत दवाखान्यांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येईल. दोषी आढळणाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार कारवाई केली जाईल. खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात उपचार व सेवांचे दरपत्रक लावणे बंधनकारक करण्यात येईल. सर्व पॅथॉलॉजी लॅबमध्ये तपासण्यांचे दरपत्रक प्रदर्शित करण्याच्या सूचना देऊन उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. शासनाच्या आरोग्य योजनांमध्ये रुग्णांकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याच्या तक्रारींची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. पीओसीएसओ प्रकरणातील पीडितांना सरकारी रुग्णालयात विनाकारण प्रतीक्षा करावी लागू नये यासाठी संबंधित डॉक्टरांना आवश्यक सूचना देण्यात येतील. बोगस डॉक्टरांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. औषध पुरवठ्याबाबतचे विषय अन्न व औषध प्रशासनाकडे पाठवून आवश्यक कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येईल. देवा पाटील यांनी सांगितले की हे आंदोलन कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, पारदर्शक आणि कायदेशीर आरोग्य सेवा मिळावी यासाठी होते. प्रशासनाने लेखी स्वरूपात मागण्या मान्य केल्या असून आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली पाहिजे, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. या आंदोलनामुळे शहरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून देवा पाटील यांच्या भूमिकेचे स्वागत करण्यात येत असून आरोग्य व्यवस्थेतील अनियमिततेवर प्रभावी नियंत्रण येईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मालेगावच्या आरोग्य व्यवस्थेत पारदर्शकता, कायद्याचे पालन आणि रुग्णांच्या हिताचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने हे आंदोलन महत्त्वाचे ठरल्याची चर्चा शहरभर सुरू आहे. यावेळी शिशिर हिरे, प्रसाद पेटकर, डॉक्टर विनीत देवरे, दादा जाधव, प्राध्यापक के.एन. आहिरे योगेश निकम, मोनाली पाटील, रामदास बोरसे, सुरेखा भुसे, राजेंद्र पाटील, सुनील साळवे, प्रदीप पहाडे, अनवर पठाण, शेखर पाटील, जगदीश गोऱ्हे, मुकेश परदेशी, राजिया शेख, अनिल पाटील, रोशन गांगुर्डे, निंबा निकम, मंजुषा कजवाडकर, मनीषा वझे आदी उपस्थित होते. मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होते लोकशाही माझा एसपी न्यूज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.